गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला काल दिनांक 19 जुलै रोजी सकाळी सर्पदंश झाला होता. ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी लखमापूर येथील पशुधन पर्यवेक्षक यांना कॉल केला असता ते ढकाबे येथे एका गायीच्या उपचारासाठी गेले असल्याचे सांगितलं. सरकारी डॉक्टरांना वेळ लागणार असल्याने त्यांनी खासगी डॉक्टरांचा सहारा घेतला. परंतु सर्पदंश झाल्यानंतर जी लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते ती उपलब्ध नसल्याचं समजलं. त्यानंतर ठाकरे यांनी खासगी मेडिकलमध्ये त्या संदर्भात चौकशी केली असता ती लस 35,000 रुपयांना असल्याचं सांगितलंय. ठाकरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना ती लस घेणे शक्य झाले नाही. दुर्दैवाने गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर देखील पंचनामा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोणीही आले नसल्याने ठाकरे यांनी म्हटलंय. या संदर्भात लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता सदरील गायीचा पंचनामा का केला नाही असे विचारले असता पंचनामा करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या संदर्भात डॉक्टरांसोबत संपर्क केला असता मी धकांबे येथे गायीच्या उपचारासाठी होतो, त्यामुळे मला या सदर ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. परंतु मी फोन करून खासगी डॉक्टर आणि ठाकरे यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना उपचाराची माहिती देखील दिली होती. सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने उपचार करून कठीण होते, म्हणून ठाकरे यांना तात्काळ खासगी मेडिकल मधून ती लस उपलब्ध करा असे सांगितलं. परंतु खासगी ठिकाणी लस महाग असल्याने ठाकरे यांनी लस घेतली नाही आणि उपचाराअभावी गायीचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु लखमापूर येथील पशुवैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केलाय. मी लखमापूर गावचा रहिवासी, तालुका दिंडोरी, सोमनाथ बाळासाहेब ठाकरे. काल आपल्या इथं गायीला सर्पदंश झाला होता, तर त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. सरकारी डॉक्टर आले नाही आणि त्यांच्याकडं वॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळं माझ्या गायीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. मी प्रायव्हेट डॉक्टरांकडनं बरीचशी ट्रीटमेंट घेतली, पण प्रायव्हेट डॉक्टरांकडे वॅक्सिन अवेलेबल नव्हतं. त्यामुळं गाय आणि गायीचं पोटात असलेलं 3.5 महिन्याचं बछडा या दोघांचा पण मृत्यू झाला आहे. आज मला साधारण खूप दुःख झालं आहे त्या गायीचं. आणि 80,000 ते 90,000 हजाराची माझी गाय आणि तिचं वासरू दोघं पण मृत झालेले आहे. आणि त्यानंतर त्या डॉक्टरांनी पंचनामा करण्यासाठी सुद्धा इथपर्यंत आलेले नाही आणि वॅक्सिन पण उपलब्ध करून न दिलं, परंतु ते इथपर्यंत आलेसुद्धा नाही. याचं मला खूप दुःख वाटतं. आणि अशी घटना अजून दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं. आणि आमच्या लखमापूर गावाला दवाखाना असूनही पण जनावरांचा दवाखाना असूनही पण तिथं डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, याच्याकडे लक्ष घालावं. मी भरत मेसट, ग्रामपंचायत सदस्य. आमच्या लखमापूर गावामध्ये काल सोमनाथ ठाकरे यांच्या गायीला सर्पदंश झाला, तर त्यांनी कल्पेश पवार डॉक्टर यांना फोन केला असता डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे सर्पदंश झाल्यानंतर जी लस राहते ती लस आमच्याकडे उपलब्ध नाहीये, याच्या आधी पण नव्हती, त्यामुळे डॉक्टर काही येऊ शकले नाहीये. गायीचा दुर्दैवी काल मृत्यू झालाय. तर प्रशासनाने, गव्हर्नमेंटने प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करून द्यावी, सरकारी दवाखान्यामध्ये जनावरांची, जेणेकरून कोणत्याच गायीला, कोणत्याच शेतकऱ्याला असा काही त्रास होणार नाही. त्या शेतकऱ्यांना काल लसचा तपास करणे असतात, तर लसची किंमत 35,000 असल्यामुळं तो काही शेतकरी लस घेऊ शकला नाहीये. त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करावी. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.